सकाळची सुरुवात अशी झाली. हे बघा, मम्मीने काढले होते जे खराब झालेले इतक्या वर्षापासून जपून ठेवलेले सर्व रिमोट्स आणि माझ्या पिल्लूने ते खोलायला घेतले. एक 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 सगळे खोलले. असं त्याला खटापटी करायला खूप आवडते, करामती करायला. सगळे खोलले, त्याच्यातल्या चिप बघत होता, कसे बटन्स आहेत जुन्या ह्याचे ते सगळं पाहत होता. हे बघा, असं त्याचं मस्त राजेशाही थाट सुरू होता. सगळे त्याने नंबर्स पण काढून घेतले. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इकडे गावी आल्यानंतर तर पिल्लूचं असंच सुरू आहे, काहीतरी काहीतरी बनवणं. आज तर याने तलवार पण बनवली आणि तलवारीसाठी आम्हाला तर इतकं परेशान केलं, कारण का आम्हाला हेल्प करा म्हणत होतं आणि मग काहीतरी घोळ होऊन रडत होता. आणि हे बघा, छान अशी देवाची पूजा झाली आणि ही चिमणी तर इतकं छान चिवचिव चिवचिव करत होती. इथे झाडं असल्यामुळे चिमण्या पण येतात. मम्मीची मावशी आली होती आणि मग ती म्हटली मी मदत करते, कारण का हा पिल्लू रुसून बसला होता. आणि हे बघा, व्हिडिओ काढू नको म्हणून बघा कसं त्याने कॅमेऱ्यावर हात ठेवला. आणि नंतर मी मावशीसाठी चहा बनवला, कारण का आमच्याकडे चहा सर्वांना आवडतो. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, चहा सगळेजण घेतात. मग मावशीला चहा दिला आणि मीही थोडा घेतला, कारण का मला ताज्या दुधाचा चहा आवडतो. कारण का आत्ताच मला कळायला लागलं की चहा खूप टेस्टी असं, नाही तर मी तर कधी चहा नव्हते घेत. आता चहा प्यावा वाटतोय, मग मावशीला दिला. मग रुसून रडून सगळं झाल्यानंतर मी खूप समजावून सांगितलं की आपण ट्राय करत राहायचं, चुकलं तरी रडायचं नाही, काही नाही होत, डबल बनवायचं. आणि हे बघा, आता मग त्याने त्याचीच एक आयडियाज काढली आणि ते जे काळं आहे त्याला ते लाल पट्ट्या अशा लावल्या, जेणेकरून ते अजून छान दिसेल. कारण का ते जे काळे पेपर्स एकत्र एकावर एक चिटकवल्यामुळे ते असं थोडंसं दिसत होतं आणि त्याला तेच नको होतं, त्याला एकदम परफेक्ट पाहिजे असतं. आणि रात्री आम्ही गच्चीवर गेलो आणि तिथं एक पांढरा पक्षी आला होता, जो रोज रात्री झाडावर येऊन बसत होता आणि शी करत होता खालच्या फुलांच्या झाडावर. आणि अचानक वातावरण एकदम चेंज झालं, हवा सुटायला लागली आणि पाऊस आला. आणि एकदम माझे आजोबा तर लग्नाला गेले होते आणि आम्हाला तेच वाटत होतं ते कधी येतात. मग ते पण आले. चला भेटूयात, बाय.